चंद्रपूर जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली असली तरी वर्धा नदीनं पात्र सोडल्यानं चंद्रपूर ते राजुरा मार्गे तेलंगणा जोडणारा मार्ग वर्धा नदीचा पूल पाण्याखाली आला आहे. पुलावर सुमारे 2 फूट पाणी असल्यानं प्रशासनानं रात्रीपासून हा मार्ग बंद केला आहे. या रस्त्यावर तेलंगणा व दक्षिण भारतात जाणाऱ्या मालवाहू ट्रकच्या रांगा लागल्या असून पोलिसांनी ट्रक चालकांना थांबवून बंदोबस्त लावत मार्ग बंद केला आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला ट्रकच्या मोठ्या रांगा लागल्या असून पाणी ओसरेपर्यंत परिस्थिती अशीच कायम राहणार आहे. रात के 10 बजे आया था, तब से खड़ा हूँ यहाँ। नागपुर से आया था, यहाँ 10 बजे रात से खड़ा हूँ। खुलने की कोई उम्मीद नहीं है। मुझे विशाखापट्टनम जाना है। कहाँ जाना है आपको? विशाखापट्टनम। ना तो खाना है ना तो चाय है। ना खाना है या ना यहाँ पानी है। मैं नागपुर से आ रहा हूँ, अभी विशाखापट्टनम जा रहा हूँ। अभी कल रात 10 बजे से यहाँ जाम लगा है। मैं इधर खड़ा हूँ, ना तो खाने का खाना है ना पीने को पानी है, कोई सुविधा ही नहीं है। बाकी उम्मीद नहीं है कब तक मैं निकलेगा यहाँ। सध्या 2-3 दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोरदार पाऊस चालू असल्यामुळे नदी नाल्यांना पाऊस येत आहे आणि नदी नाले तुडुंब वाहत आहेत. त्यामुळे जे रस्ते आहेत, साधारण आपला हा महाराष्ट्र ते तेलंगणा जोडणारा हा रस्ता आहे, त्या रस्त्यामध्ये वर्धा नदीचं पात्र आहे. वर्धा नदीमध्ये भरपूर पूर आल्याने रस्त्यावरती पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत. वाहनं काल संध्याकाळपासून रस्ता बंद असल्याने वाहनं थांबून आहेत. त्यामुळे लोकांना आम्ही आवाहन करत आहोत की रस्त्यावरती पाणी आलेले असल्यामुळे कोणीही डेअरिंग करून वाहने रस्त्यावरती किंवा पाण्यामध्ये घालून नयेत. हेच आमचं लोकांना आव्हान आहे. आमचा बंदोबस्त